आत्मसन्मानाची ज्योत घेऊन अडथळ्यांना लाथाडून सदैव पुढे जातो। मी अबला आहे, सबला आहे यात न गुरफटता एक लक्षात घे, सावित्रीची लेक आहे तू। अशीच काहीशी एक सावित्रीची लेक विद्या कदम, मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर आपल्यासोबत आहे। मन मोकळ्या गप्पा आज आपण त्यांच्याशी साधणार आहोत। तर आपल्यासोबत आहे नगरपंचायत माहूरच्या नगराध्यक्षा शीतल मेघराज जाधव। ताई, अगदी तरुण वयात तुम्ही नगराध्यक्ष झालात, काय प्रवास होता हा राजकारणाचा? राजकारणाचा असा तर विचार केला तर माझे वडील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे तालुका अध्यक्ष आहे। जेव्हा ही नगरपालिका ग्रामपंचायत होती त्यावेळेस माझी आई या ग्रामपंचायतची अध्यक्ष होती। तर असा राजकीय वारसाच मला मिळालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणजे जेव्हा तुम्ही राजकारण सुरू केलं किंवा ठरवलं राजकारणात काम करायचं आहे तेव्हा घरच्यांचा सपोर्ट होता? हो, मी असंच एक दिवस माझं कॉलेजच चालू होतं तर नगरपालिकेची निवड चालू होती। मग त्यावेळेस मी माझ्या पप्पांना म्हटलं की मला पण उभं राहायचं आहे। तर माझ्या पप्पांनी हसत म्हटलं तुझी इच्छा आहे का? तर मी म्हटलं हो। तर त्यांनी म्हटलं ठीक आहे। मग त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट आणून दिलं माझ्या पण एक महिला म्हणून, स्त्री म्हणून कधी समाजातून किंवा बाकी इतर नातेवाईकांमधून असा कधी सूर आला की राजकारणात उभं करतोय मुलीला? नाही, असं कधी अडचण वाटली? असं तर कधी अडचण आलेली नाही आहे, कारण की पप्पांचा नेहमी खूप चांगला सपोर्ट होता। आणि माझ्या पप्पांनी एकदा ठरवलं की तुला आवडते का, तुला करायचं का, तू कर। त्यानंतर मग सगळ्यांनी सपोर्ट करतच गेले। आणि जेव्हा मग राजकारणात पाऊल टाकलं तेव्हाचा नंतरचा प्रवास कसा होता? मग राजकारणात पाऊल टाकलं, निवडून आली, त्यानंतर मग नगरपालिका कशी चालते काय नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला। 3 वर्ष 2.5 वर्ष मी नगरसेविकाच होती आणि आता 6 महिने झाले की नगराध्यक्षपदी माझी निवड झाली। जेव्हा पहिली निवडणूक होती तेव्हा असा एक आत्मविश्वास होता की आपण निवडून येणार आहोत? हो, तसा आत्मविश्वास तर नक्कीच होता, कारण की मी जिकडे उभी राहिली ते माझं स्वतःचंच वार्ड आहे, माझं तिकडे राहतं घर आहे आणि माझे नेहमीचे 22-24 वर्ष माझ्या त्या वार्डात गेले तर त्यांच्या सगळ्यांशी माझे संबंध अतिशय चांगले होते। कधी योगायोगाने मी पण त्यांच्याशी कधी वाईट बोलली नाही, ते पण मला कधी रागवले नाही आणि आमचा असा कौटुंबिक संबंध नेहमीच होता वार्डाशी। आणि अचानक ही योगायोगाने ही संधी आली। मग मी त्यांच्या सगळ्यांना आधी विचारलं की तुम्ही मला करसाल का नगरसेविका? मी फॉर्म भरायच्या आधी 6 महिने आधी माझ्या वार्डात गेली, सगळ्यांशी बोलली की मी राहू का उभी, तुम्हाला आवडेल का मला नगरसेविका करायला, हा उमेदवार तुम्हाला आवडेल का? तर त्यांनी म्हटलं की नाही नाही, तू राहा, तुला फुल सपोर्ट आहे आणि खरंच तू आमच्या सगळ्याला आवडते आणि शिकलेले कुठेतरी काहीतरी परिवर्तन हवं होतं। तर मग त्यांनी मला सगळ्यांनी होकार दिला आणि त्या होकाराप्रमाणेच ते सगळे त्या होकाराप्रमाणेच ते सगळे वागले आणि मला माझ्या वार्डात सगळ्यात जास्त मतदान आहे। माझ्यासोबत जे 5 लोक होते त्यांना डिपॉझिट सुद्धा नाही वापस मिळालं। अच्छा। आणि जेव्हा तुम्ही वॉर्डात फिरल्या किंवा जेवढ्या जवळून तुम्ही जनतेला पाहिलं तर तेव्हा अशा कोणत्या प्रामुख्याने अडचणी म्हणजे तुम्हाला निदर्शनास आल्या की या कामासाठी म्हणजे ही जी गोष्ट होत आहे यासाठी आपण काम करायला पाहिजे? असा माझा वार्ड विचार केला तर खूप असं मागासवर्गीय आहे। आम्ही सगळे तिकडे असे गरीब लोकच राहतो, तर त्यांच्यासाठी घरकुल पहिलं होतं प्राधान्य आणि घरकुलाचं आता नाव याच्यामध्ये आम्ही सॉल्व केलेलंच आहे प्रश्न। बऱ्याचशा लोकांना माझ्या वार्डात घरकुल देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि आता एक निराधारचं आहे ते माझ्या वार्डात मला तर असं वाटतं जास्त त्याची गरज आहे, तर ते पण आता सध्या चालूच आहे काम करा। नाही, राजकारणात तुम्ही म्हणजे कोणाला आदर्श मानता? राजकारणात आदर्श मानायला गेलं तर सुप्रियाताई सुळे आवडतात मला। एक महिलांचं नेतृत्व म्हणून सुप्रियाताई सुळे आवडतात। अजून? आणि राष्ट्रवादी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षातलं कोणी? राष्ट्रवादी पक्ष सोडून काँग्रेसच्या सोनिया गांधी पण आवडतात, त्या पण छान आहेत। त्यांचं पण मला जे त्यांनी जे देशाला स्ट्रगल केलं, त्यांनी जे योगदान दिले ते खरंच कुठं ना कुठं कौतुकास्पद आहे असं मला व्यक्तिगत वाटतंय। आणि आता पुढील वाटचाल कशी असणार राजकारणाची? आता 6 महिने झाले, आता माहूरचं सध्या चालूच आहे काम पाहणं वगैरे। आता 2 वर्ष झाल्यावर बघू आणखी काहीतरी समोर नवीन जशी संधी येत जाईल त्याला मी फेस करत जाईल। राजकारणात महिलांना त्रास होतो असं तुम्हाला वाटतं की महिलांसाठी कुठेतरी राजकारण थोडंसं कठीण जातं? असं तर नाही आहे, पुरुषांच्या तुलनेत
आपल्यावर डिपेंडिंग आहे ते, तुम्ही कसं घेता कुठली गोष्ट. आता फारसं लावून घेतलं तर त्रासदायक वाटते, पण त्याला तुम्ही अगदी सोप्या ह्याच्यात घेसाल तर छान वाटते. आता आपले लोक आहे, आपल्याला समस्या सांगतात, तर त्याला आपण कुठे ना कुठे आपल्याकडे संधी आहे, आपल्याकडे दिलेली आहे त्यांनी, म्हणून ते सांगतात, तर आपण त्याला कोणत्या वेने घेतो ते महत्त्वाचं आहे. मग हे सगळं राजकीय वातावरण घरी होतं, बालपण कसं गेलं, कॉलेज लाईफ कशी होती? बालपण तर अतिशय चांगलं गेलं आणि कॉलेज लाईफ पण चांगली होती. 12th सायन्समध्ये झालं, माहूरलाच झालं. मग 12th झाल्यावर पप्पांची फार इच्छा होती मी डी.एड करावं, मग मी डी.एड केलं, इकडे माहूरलाच केलं. डी.एड झाल्यावर डी.एडमध्ये मी फर्स्ट होती, फर्स्ट इयरला कॉलेजमध्येच. मग डी.एड झाल्यावर मी पप्पाला म्हटलं की आता डी.एड असतानाच मी BA ओपनला ॲडमिशन घेतलं होतं. MPSC करण्याची खूप इच्छा होती तेव्हा. म्हटलं चला डी.एड करत आहे तर MPSC करावं. मग डी.एड करता करता BA पण होऊन गेलं. मग मी पप्पाला म्हटलं आता एक तुमच्या मनाने केलं ना डी.एड, आता एक माझ्या मनाने करू द्या. माझ्या सायन्समध्ये झालं होतं म्हणून मग मी BScला ॲडमिशन घेतलं. BScला ॲडमिशन घेतल्यावर मग इकडे BA झालं होतं, तर मग ओपनमध्ये MA पण केलं आणि रेग्युलरमध्ये BSc झालं. आता B.एड सेकंड इयर आहे. B.एड फर्स्ट इयरला फर्स्ट आलेली आहे कॉलेजमध्ये, आता सेकंड इयर चालू आहे. आणि घरात असं राजकीय वातावरण असतं, तर मग आई काय करते? माझी आई जे ग्रामपंचायतची सरपंच होत्या त्यावेळेस त्यांना हार्ट अटॅक आला, तर ते वारल्या सरपंच असतानाच. आता आहेत मला दुसरी आई, ती पण चांगली आहे, सपोर्ट करते. अच्छा, छान. मी ऑफिसला आली की जेवली की नाही या सगळ्या गोष्टी छान करते. म्हणजे एक महिला दुसऱ्या महिलेला चांगल्या प्रकारे समजून हो समजून घेते. आणि छोट्या मोठ्या गोष्टी या चालत राहतात. आता माझी सख्खी आई असती तर मी तिला भांडली नसती का? भांडलीच असते. मग त्या गोष्टीला ती पण कधी माइंड करत नाही, मी पण नाही करत. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही नगराध्यक्ष म्हणून इथे विराजमान झालात, तेव्हा नगरपंचायतीची काय अवस्था वाटली आणि असं वाटलं की एक महिला म्हणून तुम्ही या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊ शकाल? हो नक्कीच. जेव्हा आता 6 महिने झाले मी नगराध्यक्ष होऊन, जेव्हा मी नगरसेविका होती 2.5 वर्षात नगरपंचायतचे छान काम चालू आहे आणि आता ते पण काम सगळे संपायला आले. माझ्या काळात पण आता नवीन काम आणायचा व करण्याचा विचार पूर्ण चालू आहे. जेव्हा तुमचं बालपण सुरू होतं तेव्हा पण तुमच्या घरात एक राजकीय वातावरण असेल, तर ते स्ट्रिक्ट होतं? स्ट्रिक्ट म्हटल्यापेक्षा असं माझ्या घरचं वातावरण फार फ्रेंडली आहे. अच्छा. माझे वडील एकदम वडील कमी मित्रच आहे. कधी मी कुठलीही गोष्ट असेल तर माझ्या वडिलांना मी अतिशय सरळ आणि मोकळ्यापणे सांगू शकते. आणि ते पण कधी असा विरोध तर कधी केलाच नाही. ते कुठलीही माझ्या कॉलेज लाईफची गोष्ट असो, बालपणाची असो, जेणेकरून माझी इच्छा असो, मी सहज जाहीर केली होती की मला नगरसेविका व्हायचं आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या आई पण सरपंच होत्या. हो. तर तेव्हा पण घरून काही विरोध आला नाही? नाही, काहीच नाही. तेव्हा तर आम्ही फार लहान होतो. तेव्हा तेवढं मी आय थिंक 4थीत असेल, 3री-4थीत काहीतरी. तेव्हा आई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच इकडे माहूरमध्ये उभ्या होत्या. त्यावेळेस त्या सरपंच झालेल्या, पण काही कारणास्तव त्यांना पॅरालिसचा अटॅक आला आणि त्या वारल्यात. मग नंतर आम्ही काही राजकारणात पण पप्पा काम करायचे माझे नेहमी, पण आम्ही काही एवढं सहकार्य किंवा आम्ही स्वतः कधी गेलो नाही. पप्पा करायचे, आम्ही आमचंच. नंतर मग जेव्हा हळूहळू कळायला लागलं, मग 2016मध्ये मग विचार केला, सहज माझ्या पप्पाला म्हणून दाखवलं, तर पप्पांनी होकार दिला. महिलेला राजकारणात डावललं जातं असं बरेचदा आपण म्हणजे ऐकतो अनेक महिलांकडून. तसं तुम्हाला काही वाटतं? असं तर नाही वाटत. इच्छाशक्ती असेल तर कुठे मार्ग आहे, मला असं वाटतं मनात. इच्छेला काही काय म्हणते ते, इच्छेला मरण नाही, तशी गोष्ट आहे. म्हणून प्रत्येक महिलांनी इच्छा ठेवायला पाहिजे. आणि समाजामध्ये जो महिलेवर आता अन्याय अत्याचार होत राहतो, त्यावर तुम्ही काय सांगाल? समाजावर तर महिला आजच्या या काळात विचार केला तर महिला आज कुठेच कमी नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबर काम करत आहे. तरी पण महिलावर अन्याय होतं, या गोष्टीचं खरंच मला मनातून खूप दुःख वाटते की का आपल्या पुरुषप्रधान देशात असं होत आहे. आज पण स्त्रीला आपण मा दुर्गेचं, देवीचं स्थान देतो. मग या देवीवर का अन्याय होते, या गोष्टीत खरंच कुठे ना कुठे आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे. आज प्रत्येकाच्या घरी मुलगी आहे, बहीण आहे, आई आहे. मग बाहेरच्या मुलींना का नाही त्या दृष्टीने पाहत, त्या गोष्टीत खरंच फारच शोकांतिका म्हणायला काही हरकत नाही जाणार. आणि त्या गोष्टीचं दुःख आहे. आणि महिलांनी कुठेतरी सक्षम व्हायला पाहिजेत. आई वडिलांनी, भावांनी तिला सपोर्ट करायला पाहिजेत. मुलगी ही एक आई वडिलांची जिम्मेदारी नाही, तर ती सगळ्या समाजाची जिम्मेदारी आहे.
प्रत्येकानं समाजाने त्या मुलीची जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. अगर मी चुकीची वागली तर माझ्या वडिलांना न सांगता माझ्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी सांगा, कारण की मुलगी ही कधीच एकाची जिम्मेदारी नसते, ती समाजाची जिम्मेदारी असते असं मला व्यक्तिगत वाटतं. महिला मुली राजकारणात यायला भीतात. हो. म्हणजे आताही आपण एवढ्या काळानंतर जरी पाहिलं तरी पुरुषाच्या तुलनेत महिला कमीच आहे राजकारणात. हो. यामागचं काय कारण वाटतं आणि काय सांगाल तरुण? यामागचं कारण मला थोडंसं अनसिक्युअरपणाच वाटतो. एका पॅरेंट्सचा आपल्या मुलीकडे किंवा पतीचा आपल्या पत्नीला विचार करून, मुलाचा आपल्या आईला विचार करून कुठे ना कुठे आज पण ती न कळत अशी भीती आहे, जे आज आपल्या भारत देशात वेगवेगळे प्रकरण चालत राहतात. तर कुठं ना कुठं प्रत्येक वडिलाला, प्रत्येक भावाला, प्रत्येक पतीला भीती वाटते मनात, की ही जी घटना आहे ती माझ्या मुलीसोबत किंवा माझ्या बायकोसोबत किंवा माझ्या आईसोबत होऊ नये. त्या कारणामुळे थोडासा कुठे ना कुठे मागं पाऊल जाताना दिसतो आपल्या सगळ्यांना. आणि या नगराध्यक्ष ज्या आहेत त्या अजूनही कुमारी आहे. हो. तर एक महिला म्हणून तुम्हाला म्हणजे प्रत्येकच मुलीला वाटतं की आपल्या आयुष्याचा जो राजकुमार असतो तो असा असायला हवा. तर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून काय वाटतं की कसा तो पुरुष असावा ज्याच्या खांद्यावर तुमचा हात किंवा तुमच्या खांद्यावर त्याचा हात? खरं सांगायचं का, या गोष्टीचा कधी विचारच नाही केला. आता मी तर सहसा विचार केलाच नाही, पण माझ्या पप्पाचे जे चॉईस असेल ते माझी चॉईस असेल. कारण की खूप कॉलेज लाईफपासूनच मी हाच विचार करत आली की माझे वडील माझ्यासाठी नेहमी चांगला विचार करतात, तर हा पण सन्मान मी त्यांनाच द्यावा. आज प्रत्येक वडील आपल्या मुलीला डॉक्टर करतो, इंजिनियर करतो, पण आज माझ्या वडिलांनी मला नगराध्यक्ष केलं. त्या बाबतीत मला त्यांचं खूप कौतुक वाटतं. आणि हा जोडीदार निवडायचा निर्णय मी हा त्यांच्यावरच असावा किंवा राजकारणातला असावा किंवा असा कुठला तरी दुसरा असावा असं म्हणणं आहे का तुमचं? हां, म्हणजे तुम्हाला काय वाटतं राजकारण? मला असं वाटतं राजकारणातला नको वाटते मला. नको वाटतं? हां, तो प्रशासकीय अधिकारी असावा. मी करते राजकारण, त्याने त्याची ड्युटी करावं, मी माझी ड्युटी करावं, दोघं यावं एकत्र. कारण की दोघंच एका फॅकल्टीमध्ये आमच्या दोघांची पण धावपळ होईल कुठे ना कुठे थोडाफार असं मला वाटतं. आणि प्रशासन, हा, शासन आणि प्रशासन जरा यावं एकत्र, लोकप्रतिनिधी आणि करू शकाल. हो, नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही आता इथे माहूरमध्ये नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष म्हणून कार्य करत आहात, तर इथे कसं तुम्हाला शासनाचा सपोर्ट मिळतो? शासनाचा अगदी छान सपोर्ट आहे. आता योगायोगाने आपल्या या नगरपालिकेत 100% महिला राज आहे. उपाध्यक्ष पण महिला आहेत, मी अध्यक्ष पण महिला आहेत आणि CO मॅडम पण महिला आहेत. त्यामुळे सध्या तर खूप छान चालू आहे, सगळ्यांचा छान तालमेल आहे. गावाचा काहीतरी चांगला नक्कीच विकास करू हा आमच्या सगळ्यांचाच विचार आहे. म्हणजे महिलांची संख्या जास्त आहे? अध्यक्ष उपाध्यक्ष महिला आहेत, बाकी सगळे फार भारी आहे महिला. हो, 100% इकडे आहे. महाराष्ट्रात ही पहिली नगरपालिका असेल. आणि आमच्या नगरपंचायतमध्ये आमच्या बॉडीमध्ये पण 10 महिलाच आहेत. अच्छा. 19 पैकी. आजच्या महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आजच्या महिलांना मी हेच संदेश देऊ शकते की ठाम राहा, काय करायचं ते मनातून करा आणि चांगलं करा. महिला म्हणलं तर कुठल्याही गोष्टीत आपण फार असं पाहून, साधी भाजी घ्यायची असेल तरी आपण फार निवडून घेतो. मग आयुष्य का आपण इकडे तिकडे सोडायचं? आपल्या सेफ्टीसाठी आपण 4 गोष्टी घेऊन जायचं. आपल्या जे कराटे शिकू वाटते ते मुलींनी शिकायला पाहिजेत. मला असं वाटतं कराटे शिकायला, तिला सेल्फ डिफेन्स सगळं शिकायला पाहिजे, मला असं वाटते. आणि महिला कुठेच कमी नाही, फक्त त्यांना थोडासा पुरुषांचा पुश पाहिजे. पुरुषप्रधान देश आहे, तर प्रत्येक पुरुषांना मी अशी विनंती करू इच्छिते की प्रत्येक महिलेला सपोर्ट करा. कारण की मला एवढं आज ही खुर्ची मिळाली ती माझ्या पप्पामुळेच. अगर माझ्या वडिलांनी मला कुठेतरी म्हटलं असतं काय गरज आहे, करू नको, तर मी आज नक्कीच तुमच्यासमोर इंटरव्ह्यू देऊ शकली नसते. तर सांगायचं हे गेलं, स्त्रियांनी पुरुषांसोबत खांदा लावून काम केलं तरी पुरुषांची फार गरज आहे. एक भाऊ, एक आई, एक भाऊ, एक वडील आपल्या सगळ्यांना खूप गरजेचं असतो. आणि त्यांचा जे सपोर्ट असते ते आपल्याला इतर गोष्टींपेक्षा खूप महत्त्वपूर्ण असते. म्हणून माझ्या सगळ्या महिलांना विनंती आहे की आपल्या एकदा इच्छा सांगून बघा, नक्कीच पूर्ण होईल. आणि राजकारण तर तुमचा आवडता विषय आहेच, या व्यतिरिक्त आणखी काय आवडतं, काय छंद आहेत? आणखी मला टीचिंग खूप आवडते, लहान मुलांना शिकवायला. जेव्हा मी नगरसेविका व्हायच्या पहिले माझं D.Ed झालं. माझं D.Ed झाल्यावर मी D.Ed झाल्या BSc करता मग म्हटलं मी नाही, ट्युशन घेते. माझ्या वार्डात सगळे असे गरीबच लेकरं होते, त्यांना मी स्वतःहून बोलवायची घरी आणि त्यांचं ट्युशन घ्यायची. तर मला शिकवायला खूप आवडते. अच्छा. हो. आणि स्वयंपाक वगैरे कधी? स्वयंपाक छान जमतं, पण खरं सांगायचं तर माझा स्वयंपाक फक्त माझ्या पप्पाला आवडतो. अच्छा. बाकी सगळे मला ओरडतात. माझ्या दीदीला तर बिलकुल माझी भाजी नाही आवडत,
अभिषेक माझा भाऊ आहे ते म्हणते तू फक्त खिचडी करू शकते. अच्छा. पण माझे पप्पा मी कुठलीही भाजी केली हे सगळे मला कमेंट करतात चांगली नसली, पण माझ्या पप्पानी आजपर्यंत केली नाही कमेंट. मी जाणून बुजून पप्पाला विचारते कशी झाली भाजी, माझे पप्पा म्हणतात एक नंबर, अशी भाजी तर कधी खाल्लीच नाही. म्हणून मी माझ्या पप्पांनाच आवडते माझी भाजी, बाकी सहज कोणाला आवडतच नाही. आणि नक्कीच जर एखाद्या स्त्रीला तिचे वडील असो, नवरा असो, सासरा असो, जर त्यांनी अशीच एक थाप दिली मस्त स्वयंपाक झाला तर नक्कीच कुठेतरी चांगलं वाटेल. स्त्रियांचं कसं एवढी सारी मेहनत करतात ते फक्त एक छान या शब्दासाठीच करतात, तर ते मिळालं ना त्यांना तर त्यांचा थकवा अगदी निघून जातो आणि त्यांच्या मनातला आत्मविश्वास हा फार फुलायला लागतो. आत्मविश्वास दाबण्यापेक्षा आत्मविश्वास फुलवणारे लोक जवळ राहिले ना तर माणूस नक्कीच मोठा होतो. तर या होत्या आपल्यासोबत नगरपंचायत माहूरच्या नगराध्यक्ष शीतल जाधव. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि तुम्ही जो आम्हाला हा टाईम दिला त्यासाठी धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.